पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मुलींनो, इथं मोठ्या संख्येने तुम्ही आहात, मुलं पण आहेत। मुलांच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष आई वडील झुकतं माप देत असतात, कारण तो मुलगा असतो आणि ही एक पद्धत पहिल्यापासून पडलेली आहे। परंतु मुलगी तितकीच कर्तबगार असते, तितकीच हुशार असते। अलीकडे 10वीचे 12वीचे निकाल बघितले तर बहुतेक पहिल्या 25 मध्ये मेजॉरिटी मुली यांनी मार्क्स मिळवलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात। मुलांनो, मला तुम्हाला कुठेतरी नावमेद करायचं म्हणून नाही, परंतु फॅक्ट आहे, जी वस्तुस्थिती आहे ती आपण मान्य केली पाहिजे। आता स्पर्धेचं युग आहे, मेरिटला महत्व आलेलं आहे आणि त्याच्यामुळं वेगळ्या प्रकारचं मुलामुलींना शिक्षण मिळावं अशा प्रकारची भावना आम्हा लोकांची आहे। अगदी पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 11वी आणि नंतर पिढी FY SY TY असं शिक्षणाची पद्धत होती। त्याच्यानंतर 10 2 3 10वी 12वी आणि FY SY TY अशी पद्धत आली। परंतु 47 ते 1975 त्या काळामध्ये 11वी पिढी FY SY TY आणि 75 पासून आतापर्यंत 10 2 3च राहिली। जसं बाकीच्या बाबतीमध्ये आपण बदल करतो, आता ह्याही गोष्टीला 50 वर्ष होतील। 75 आणि उद्या 25 सालात आपण गेलो तर त्याच्यामध्ये 75 वर्ष ह्या गोष्टीला होणार आहेत, 50 वर्ष होणार आहेत। आणि म्हणून माझं सतत शिक्षण विभागाला सांगणं असतं की बाबा आता त्या मुलींना त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अशा प्रकारचं शिक्षण आपण दिलं पाहिजे असं मी त्यांना सांगत असतो। आपल्या दीपक केसरकरला सांगत असतो, आमचे चंद्रकांत पाटील हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर, त्यांच्या सचिव लोकांना, त्यांना सगळ्यांना सांगत असतो। आज मी इथं येत असताना हा एक युवा संवाद आमच्या मुलामुलींशी साधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। खरं तर मी राजकारणात येऊन झाली 35 वर्ष, त्याच्यामध्ये तुमची वय पण एवढी नाहीये। आम्ही राजकारणात आल्यानंतर जन्माला आलेली पिढी आहात। आमचा काळ आणि तुमच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। जन्माला आलेल्या मुलाला मुलीला आता ताबडतोब थोडंच कळायला लागलं की फोन कसा वापरायचा, त्याच्यामध्ये मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करून घ्यायचा, गुगलवर कसं जायचं, कुठली माहिती पाहिजे असेल तर ती कशी मिळवायची, ह्याच्यातलं ज्ञान अलीकडच्या पिढीला फार पटकन अवगत होतं। आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अलीकडची पिढी इतकी त्यांच्यामध्ये स्पार्क आहे, म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की लहानपणी जन्माला आलेल्या मुलामुलींच्या बाबतीमध्ये त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचे प्रश्न विचारणं ते अचंबित होण्यासारखं काम असतं। आज तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की ज्यांची ऐपत चांगली आहे त्या मुलं आई वडिलांची पाहिजे ते शिक्षण घेऊ शकतात, परंतु गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली मुलगी, तिला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर सहसा आई वडिलांची ऐपत नसेल तर ते म्हणतात की नको आता बास झालं, आणि मग तिचाही हिरमोड होतो, ती नाउमेद होती, तिला वाटतं की बाबा मला का शिक्षण मिळत नाही, आणि मग आई वडील म्हणतात तेवढी आपली ऐपत नाही। आम्ही मधल्या काळामध्ये अशा मुलींच्या करता 50% रक्कम फीची द्यायचा निर्णय झाला, परंतु नंतर आम्हाला असा काही अनुभव आले की आई वडिलांना 50% त्यांच्या मुलीची फी कॉलेजची सरकार भरत असलं तरी राहिलेले 50% भरण्याची देखील ऐपत त्या आईवडिलांची नव्हती। आणि मग मुलीला पण वाईट वाटलं, काही मुलींनी तर टोकाचा विचार केला आणि स्वतःला संपवून ह्या जगाचा निरोप घेतला। अशी उदाहरणं देखील महाराष्ट्रात झाली। आम्हाला अतिशय वेदना झाल्या, आम्हाला अतिशय दुःख झालं की आपण आपल्या महाराष्ट्राच्या करता काम करत असताना, आपण महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा देत असताना
मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत ती लखपती कशी होईल, तिला 1,01,000 टप्प्याटप्प्यामध्ये कशी मिळतील, असा आम्ही प्रोग्राम आणलाय, तशी योजना आणली. आणि असं असताना मात्र आमच्या मुली पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. मी माझ्या फायनान्सच्या लोकांना म्हणलं की ह्याला खर्च किती येईल. त्यांनी सांगितलं 50% रक्कम आपण खर्च करतो, त्याचा साधारण खर्च 1,500 कोटी आहे. अजून 50% राहिलेला खर्च करायचा असेल तर अजून 1,500 कोटी रुपये लागतील. मुलींनो, मी जो अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्राच्या करता सादर करतो तो 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प असतो आणि त्यामध्ये साधारण 3 लाख कोटी मला पगाराच्या करता, अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, सगळ्या स्टाफच्या करता, पेन्शनच्या करता आणि घेतलेल्या कर्जाचा हप्ता देण्याच्या करता लागतात. आणि बाकीचे पैसे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता किंवा जो गरीब वर्ग आहे त्याला गरिबीतनं वर काढण्याच्या करता आम्हाला योजना कराव्या लागतात. परंतु बऱ्याच योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाही, त्या घटकापर्यंत पोचत नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही विचार केला की चला राहिलेले पण 1,500 कोटी रुपये आपण देऊ. परंतु कुठली आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली मुलगी, एक तर मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलाला, एसटी मध्ये जन्माला आलेल्या मुलीला शिक्षण मोफत आहेच, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. परंतु इतर पण समाजामध्ये गरीब घटक आहे, परंतु तो सर्वसाधारणमध्ये मोडतो, ओबीसी मध्ये मोडतो, तो एनटी मध्ये मोडतो, तो अल्पसंख्याकमध्ये मोडतो. म्हणून त्यांना त्याच्यापासून वंचित राहावं लागतं. आणि त्याकरता आम्ही अर्थसंकल्पामध्ये फ्री मुलींना कॉलेजचं शिक्षण अशा प्रकारची योजना आणली. माझी समोर बसणाऱ्या मुलींना विनंती आहे, मी विचारत होतो कोण किती शिकलंय. इथं आल्यानंतर ज्यावेळेस मला दाखवण्यात आलं की बाबा रांगोळी काढली, आणि बऱ्याचदा पूर्वी आम्ही रांगोळी बघायचो आणि तिथं लिहावं लागायचं की ही अजित पवारांची रांगोळी आहे, अशी ती रांगोळी असायची. परंतु आमच्या खुशी बदाणे हिनं जी रांगोळी फोटोचित्र काढलेलं आहे त्यामध्ये ताबडतोब बघितल्या कळतं की अजित पवारची रांगोळी आहे. असं मी तिच्या नावातच खुशी आहे. मी खुशीचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. तिच्या भावी वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. तिच्या कुटुंबामध्येच हा गुण आहे आणि तो खुशीने उचललेला आहे. तिच्या रक्तातच ही कला आहे आणि ती आमच्या खुशीने उचललेली आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतात. कालच मी कोल्हापूरला त्याच्यामध्ये होतो, तर स्वप्नील हा कोल्हापूरचा एका शिक्षकाचा मुलगा, हा ऑलिम्पिकला कांस्य पदक नेमबाजीमध्ये त्यांनी घेतलं. कसे कष्ट घेतले, काय घेतले, ह्याचा सगळी माहिती काल त्यांच्या आईवडिलांनी मला तिथं दिली. आणि भारतामध्ये, जगामध्ये भारताचं नाव वाढवण्याचं काम. आणि तुम्हा मुलामुलींना मला सांगायचंय, खाशाबा जाधव पैलवानांना 1952ला फिनलँडमध्ये जे काही ऑलिम्पिक झालेलं होतं त्याच्यामध्ये वैयक्तिक पदक महाराष्ट्रातला खेळाडू म्हणून मिळालं होतं. त्याच्यानंतर आजपर्यंत एवढा मोठा महाराष्ट्र असताना एकाही खेळाडूला खाशाबा जाधवांच्या नंतर महाराष्ट्रातल्या अशा प्रकारचं वैयक्तिक पदक मिळवता आलं नाही. ते आपल्या स्वप्नीलनं मिळवलं कोल्हापूरच्या. त्याचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्याला 1 करोड रुपयाचं बक्षीस देखील जाहीर केलं. अशा पद्धतीनं जे कर्तृत्व दाखवतील, जे गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नावलौकिक वाढवतील, त्यांच्याकरता नेहमी सरकारने मजबूतीनं उभं राहायचं असतं. ह्याच दृष्टिकोनातून आम्ही तशा प्रकारचा निर्णय घेतला. आज मला स्वागत गीताच्या निमित्तानं राजनंदिनी यादवांचं पण कौतुक करायचं आहे. अतिशय गोड आवाजामध्ये तिनं स्वागत गीत पेश केलं आणि त्याचंही त्याबद्दल कौतुक करतो. शेवटी सगळ्यांचाच आवाज राजनंदिनीसारखा गोड नसतो,
काहींचा एवढा भदाडा असतो की ऐकवतच नाही, परंतु हिचा गोड आहे. आणि सहसा मुलींचे आवाज, महिलांचे आवाज हे गोडच असतात, फार क्वचित वेगळ्या पद्धतीचा आवाज असतो. त्याच्यामुळं तिला पण पुढच्या भावी वाटचालीमध्ये तिला ज्या गोष्टीची आवड असेल राजनंदिनीला, त्याच्यात तिला यश मिळावं. तिला आमच्यासारख्यांचं जर कुठं सहकार्य लागलं, मदत लागली, तर राजनंदिनीने पण आणि खुशीने पण जरूर मला, तटकरेंना किंवा आम्हाला संपर्क साधता आला नाही तर अनिल भाईदास पाटलांच्या मार्फत आम्हाला संपर्क साधावा. आम्ही केव्हाही त्यांच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्यांना पुढं काही पाहिजे असेल तर त्याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत, हा देखील विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. आज मी इथं आलो तसं अनेकदा मी अंमळनेरला येत असतो. तसं बघितलं तर अंमळनेरमध्ये इथं पूज्य साने गुरुजी असतील, खानदेश कन्या आमच्या बहिणाबाई चौधरी असतील, कविवर्य स्वर्गीय नादो महानोर असतील, किंवा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे असतील, यांच्या कार्याचं स्मरण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं या थोर व्यक्तींचं मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन देखील करतो. जळगाव हा जिल्हा तसं बघितलं तर साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या आघाडीचा जिल्हा ओळखला जातो. आणि त्याच्यात आपलं अंमळनेर शहर, अंमळनेर तालुका येथील मंगळ देव मंदिर भारतातील प्राचीन दुर्मिळ मंदिरापैकी एक आहे. माझ्या सूर्यकन्या तापी नदीमुळे समृद्ध झालेल्या या परिसरातले श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र, त्याचबरोबर उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे आणि परकांड्याचे झुलते मनोरे, या बाबीमुळे देखील ह्या परिसराला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इथल्या संत मुक्ताबाई मंदिर, श्री क्षेत्र पद्मालयासारख्या धार्मिक स्थळांची महती सर्व दूरपर्यंत पसरलेली आहे. वैविध्यपूर्ण संस्कृती जपणाऱ्या या जिल्ह्यात युवा मेळावा होतोय, याबद्दल माझ्या मनामध्ये मनस्वी आनंद आहे. आज जागतिक युवा दिन आहे. या युवा दिनाच्या निमित्तानं देखील तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर परिसरातल्या सगळ्याच आमच्या मुलींना, मुलांना ह्या आजच्या जागतिक दिनाच्या निमित्तानं, जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि याच अंमळनेरमधील याच प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत 2 फेब्रुवारीला 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. आणि या संमेलनातल्या देखील साहित्य जागरात विचार मंथनात मला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. याचं पण समाधान मला त्या ठिकाणी आहे. एकाच गोष्टीची खंत आहे की त्यावेळेस मी जाहीर केलेलं होतं, इथं साने गुरुजींचा पदस्पर्श झालेला आहे आणि त्याच्यावर साने गुरुजींचं अतिशय चांगलं असं स्मारक इथं व्हावं. साने गुरुजी, शाहीर साबळे यांच्यासारख्या कर्तबगार माणसांनी अंमळनेर शहरामध्ये वास्तव्य केलं, असा इतिहासामध्ये नोंद आहे. आणि शहराला कर्मभूमी मानलं होतं. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, प्रबोधनाच्या माध्यमातून सुशिक्षित, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या आपल्या साने गुरुजी आणि शाहीर साबळे यांच्यासारख्या दिग्गजांच्या कर्मभूमीला मी वंदन करतो. अंमळनेर सुरू झालेल्या अनेक गोष्टी राज्यात, देशात नाही तर जागतिक स्तरावर पोहोचलेल्या प्रेमजी कुटुंबियांनी अंमळनेरमधून सुरुवात केली. आज जगातली विप्रो कंपनी कुठं पोहोचली, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली. तत्वज्ञान विद्यापीठानं देखील जगात कीर्ती मिळवली. अभिनेत्री स्मिता पाटील यांचंही मूळ अंमळनेरमध्येच आहे. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील, काका उत्तमराव पाटील, काकू लीलाताई पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी अंमळनेरला राज्याच्या, देशाच्या, जगाच्या नकाशावर एक वेगळं आगळं अशा प्रकारचं स्थान मिळवून दिलं. एवढा दैदिप्यमान अशा प्रकारचा इतिहास ह्या अंमळनेरला आहे.
मी मगाशी बोलत असताना सांगितलं, जसं लेक आमच्या लाडकी बहीण माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही आणलेली आहे 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना. त्याच्यातून आमच्या मुलींच्या करता पण शिक्षणाच्या बद्दलचा आम्ही निर्णय घेतला. माझी तमाम मुलींना विनंती आहे की ज्या मध्यमवर्गीयातल्या पण गरीब कुटुंबातल्या ज्या आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिक्षण 12वीच्या नंतर घेतल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं हे निधीची कमतरता असल्यामुळे तुम्हाला ठरवता येत नव्हतं. मुलींनो, आज मी तुम्हाला वडिलकीच्या नात्याने सांगतो की पुढे तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं, IPS व्हायचंय, MPSCला जायचंय, तुम्हाला वकील, डॉक्टर, इंजिनियर व्हायचंय, तुम्हाला पायलट व्हायचंय. जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्याची तयारी ही राज्य सरकारने केलेली आहे. तुम्ही त्याबद्दलचा पुरेपूर ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये नंबर 1चं स्थान पटकावण्याचा प्रयत्न करा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला तर आम्ही 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये देतो. पण ती गरिबाच्या घरातली असली पाहिजे. आम्ही या सगळ्या योजना गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या करता आणलेल्या आहेत. त्याची त्यांना गरज आहे हे आपण कृपा करून विसरू नका. आणि आता तुम्हाला ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण घेण्याच्या करता तुम्ही आता आई वडिलांना सांगा, ठीक आहे आपली परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत असली तरी कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या युतीच्या सरकारनी, महायुतीच्या सरकारनी, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय. आता माझी सगळी फी त्यांनी भरायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही इतकं चांगलं यश संपादन करा की तुमच्या आई वडिलांना पण अभिमान वाटला पाहिजे आणि आम्हाला पण समाधान वाटलं पाहिजे की आपण जो निर्णय घेतला तो निर्णय किती चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलींनी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणला. ह्याच पद्धतीचं आव्हान मी आपल्या सर्व माझ्या मुलींना ह्या निमित्तानं करतो. एकही युवक युवती बेरोजगार राहू नये अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार 2024 या अहवालानुसार आपला देश 2026 पर्यंत जगामध्ये सर्वाधिक तरुणींचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक युवक युवतीला हाताला काम मिळावं, राज्यात कुणी बेरोजगार राहू नये यासाठी माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या नेतृत्वाखाली देखील महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार काम करत आहे. त्या दृष्टीने आम्ही विविध योजना उपक्रम अभियान हाती घेतलेले आहेत आणि राज्यातल्या प्रत्येक युवकाला युवतीला आपापली गुणवत्ता आणि क्षमतेनुसार नोकरी मिळाली पाहिजे, स्वयंरोजगार करता आला पाहिजे. त्यासाठी देखील त्याला अर्थसहाय्य मिळावे या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच लाभ आपल्या सर्वांना मिळावा आणि तो मिळेल याची मला खात्री आहे. त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊन 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलीला पुढं काही कारणानिमित्त शिक्षण घेता आलं तर तिच्याकरता प्रशिक्षण द्यायचं आहे, त्याच्याकरता प्रशिक्षण द्यायचं आहे. त्याला महिन्याला आम्ही स्टायपन 6,000 रुपये देणार आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा झालेल्या मुलींना पुढचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. त्याकरता आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. दरवर्षी 10 लाख विद्यार्थी आहेत. त्यांच्याकरता 10,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय. त्याकरता साधारण 8,000 रुपये स्टायपन डिप्लोमावाल्यांना देणार आहोत, म्हणजे प्रशिक्षण घेत असताना. आणि ज्यांची डिग्री घेतलेली आहे त्यांना पुढचं प्रशिक्षण घ्यायचं असेल आणि त्यांना चांगलं
पुढे नोकरी मिळवायची असेल तर त्यांच्याकरता 10,000 रुपयाचा स्टायपंड आपण केलेला आहे। त्यामध्ये आम्ही आमचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं देणार की हा कोर्स या मुलांनी किंवा मुलींनी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या कोर्सला जोडून जे कुठलं नोकरी पाहिजे असेल ती नोकरी संबंधित इंडस्ट्री त्या ठिकाणी देईल किंवा ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल। कारण त्यांना पण आम्ही वेगवेगळ्या संस्था काढल्यात, सर्वसाधारण समाजातल्या मुला मुलींना अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता सारथी संस्था काढलेली आहे। माझ्या ओबीसी वर्गामध्ये मोडणाऱ्या मुला मुलींच्या करता आम्ही महाज्योती संस्था काढलेली आहे। माझ्या मागासवर्गीय समाजाच्या मुला मुलींच्या करता आम्ही बार्टी संस्था काढलेली आहे। आदिवासी समाजाच्या मुला मुलींच्या करता आम्ही टार्टी संस्था काढलेली, त्याचे शॉर्ट फॉर्म मी सांगतोय, त्याचा टार्टी शॉर्ट फॉर्म होतो। आणि आमच्या ह्याच्यामध्ये मातंग समाजाच्या मुलांची मुलींची त्यांच्या सहकार्यांची मागणी होती की आमच्यावर बार्टीमध्ये अन्याय होतो, आमच्याकरता वेगळा काहीतरी संस्था काढा, म्हणून त्यांच्याकरता आरटी संस्था आम्ही काढलेली आहे। आणि त्याच्यातनं त्या मुलीला सक्षम बनवायचं, त्याच्यातनं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, हा आमचा दृष्टिकोन होता। अल्पसंख्याक समाजाच्या करता कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची संस्था नव्हती, म्हणून फार प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकरता मार्टी ह्या नावाची संस्था काढलेली आहे। आणि त्याच्यातनं त्याही अल्पसंख्याक समाजातल्या मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आम्ही सगळ्यांनी निश्चय केलेला आहे। आणि तशा पद्धतीनं तरतूद देखील मी बजेटमध्ये केलेली आहे। या गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। खूप काही बोलण्यासारखं आहे। आज प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मी मगाशी मान्यवरांना विचारत होतो, त्यांनी सांगितलं 7,000पेक्षा जास्त आहे। प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातून येतोय, तो वंचित दलित बहुजन विद्यार्थी संख्येने इथं जास्त आहेत। आणि हे आता 1945 ते 48च्या दरम्यान हे आपली संस्था ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न होती। मला असं आठवतंय की प्रताप महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग हे पुणे विद्यापीठातील सर्वात मोठे आणि अग्रगण्य विभाग होता। येथील रसायनशास्त्र विभागातील शिक्षणासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत होते। अशा पद्धतीचा नावलौकिक असणाऱ्या संस्थेमध्ये मुलांनो मुलींनो तुम्ही सगळेजण शिकताय। आज तुम्हाला ह्या निमित्तानं मला ह्या नाट्यगृहामध्ये बोलण्याची संधी मिळाली, थोडं बहुत हितगुज साधण्याची संधी मिळाली आणि ह्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं काम करताय। इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्हाला पुढची वाटचाल करत असताना जिथं कुठं अडचण येईल तिथं देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या योजनेचा लाभ आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावा अशी माझी विनंती आहे। एकंदरीतच सेंटर ऑफ एक्सलन्स मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड, जिल्हा सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे। आम्ही रोजगार मेळावे घेतोय, आम्ही कौशल्य विकासामधनं स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबई गोवंडी येथे कार्यान्वित केलेली आहे। अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकातल्या मुला मुलींच्या करता उत्तमातलं उत्तम काय आपल्याला देता येईल ते ज्ञान हे देण्याचं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। संशोधन आणि नव उपक्रम केंद्र म्हणून आपल्या राज्याची ओळख झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। विदेशी पण शिक्षणासाठी ज्या मुलांना मुलींना गरीब घरामध्ये जन्मलेल्यांना जायचे त्यांना देखील आपण शिष्यवृत्ती देतो। अशा खूप काही गोष्टी आपण मुला मुलींच्या करता करतो, ते करणं कर्तव्य आहे। त्या कर्तव्याच्या भावनेतनं आम्ही हे सगळं जण करतो, कारण तुम्हीच उद्याचे जबाबदार नागरिक, तुमच्यातनंच उद्याचं देश घडवणारी माणसं ही निर्माण होणार आहेत। आता पुढच्या इलेक्शन पासून हे 2024 आहे, 2029 पासून देशामध्ये जेवढी खासदारांची संख्या आहे तेवढ्या 1/3 महिला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत।
आणि महाराष्ट्रामध्ये देखील 258 म्हणजे 543च्या 1/3. 543 मध्ये महिला निवडून जातात त्या वेगळ्याच. तुमच्या इथं देखील खडसेताई निवडून गेलेल्या आहेत, इथं स्मिता वाघ, आणि शेजारी तुमच्या जळगावमध्ये दोन्ही महिला तुम्ही निवडून दिलेल्या आहेत, प्रचंड मताधिक्याने विजयी निवडून दिलेल्या आहेत. परंतु आता तिथं तर त्यांना उभं राहायचा अधिकार आहेच, पण खास पुरुष मंडळींना तिथं अधिकार नाही. अशा 1/3 288 पैकी 96 महिला पुढच्या 5 वर्षांनी आमच्या सभागृहामध्ये तिथं येणार आहेत. आरक्षण त्यांना मिळणार आहे, तो त्यांना अधिकार मिळणार आहे. कदाचित टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी पण एखादं येऊ शकतील, नाही असं नाही, पण वय मात्र 25 पूर्ण असायला पाहिजे. आमदार खासदाराला वयाची अट 25 वर्ष पूर्ण आहे, ह्याची पण नोंद घ्या. नाहीतर वय असेल 23 तर काय मग चान्स लागणार नाही, त्याला 25 पूर्णच लागेल. अशा पद्धतीनं केंद्रात राज्यात सगळीकडे तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे की प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमुख व्यक्ती असती चीफ सेक्रेटरी. पहिली चीफ सेक्रेटरी आज महिला महाराष्ट्राची आहे, सुजाता सौनी. आणि पोलीस खात्यामध्ये जे प्रमुख व्यक्ती आहे ती देखील रश्मी शुक्ला ही महिलाच त्या ठिकाणी आहे. तिथं महिलांचंच राज्य आहे. आम्ही आपलं त्याच्यामध्ये लुडबुड करतोय, ह्याची पण नोंद त्या ठिकाणी घ्या. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खूप चांगल्या पद्धतीनं आज युवा आणि युवती विद्यार्थ्यांना काही गोष्टी सांगण्याची संधी मला मिळाली. इतर बऱ्याच गोष्टी आहेत, इतर बरेच त्या ठिकाणी माझ्याकडे माहिती आहे, पण मी वेळ घेत नाही कारण मला अजून एक मुलाखत आहे आणि त्यानंतर 5 वाजता कार्यक्रम आहे. परंतु मला मुलामुलींना सांगायचं, मला बाकीच्या मान्यवरांना सांगायचं, मी आमच्या सुनील तटकरेजींनी आणि आमच्या पक्षातल्या इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी, इतर लोकप्रतिनिधींनी जनसन्मान यात्रा सुरू केली. आज 5वा दिवस. कालच मला सकाळी मी ज्यावेळेस नाशिकला कोल्हापूरहून आलो विमानाने आणि उतरलो, त्यावेळेस गुप्तचर विभागाने माझ्या जीवाला वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. अशा पद्धतीच्या बातम्या देखील पसरल्या. मलाही त्यांनी थोडीशी हिंट दिली. अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जेथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत तिथं त्या बाबतीमध्ये जाताना थोडी काळजी घ्या, अशा पद्धतीनं मला सूचना केल्या. मी म्हणालो की मी जनसेवक आहे. मी गेले 35 वर्ष माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतोय. आम्ही गडचिरोलीला पण अनेकदा गेलेलो आहे. गडचिरोलीमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये देखील मी तिथं कार्यक्रमाच्या निमित्तानं संदीप पाटील म्हणून आमचे तिथले वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या बरोबर मी तिथं गेलेलो आहे. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की माझ्या मुलींनी, माझ्या बहिणींनी, आमच्या महिलांनी, माझ्या मायमाऊलींनी बांधलेल्या राख्याने ज्या आहेत, ह्या माझ्या राख्या माझ्या बहिणींनी बांधलेल्या आहेत. रोज अशा शेकडो राख्या माझ्या बहिणी मायमाऊली बांधत असतात. गुप्तचर विभागाने मला मालेगाव, धुळे यासारख्या ठिकाणून मी जिथनं आलो त्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. पण मी स्पष्ट करू इच्छितो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगू इच्छितो की माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडून बांधलेल्या या राख्या आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या संरक्षणाची गरज नाही. त्यामध्ये माझ्या बहिणींचे, माझ्या मायमाऊलींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही. मला ठाम विश्वास आहे, जर त्यांच्या कल्याणासाठी काम करताना माझा बरं वाईट झालं तरी मला त्याची पर्वा नाही. गेल्या 33 वर्षापासून मी या कारणांच्यासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि मी ते करतच राहणार. जर हेच माझं नशिबात असेल, हेच माझं जर भाग्य असेल, तर माझा जीव गेला
तरी देखील मला महान भूमीतील लोकांच्या आणि माझ्या मायमौलींच्या आणि माझ्या मातांच्या सेवेत त्या ठिकाणी काम करत असताना मला अशा प्रकारचं मरण मला पत्करावं लागलं, त्याच्यात पण मला अभिमानच वाटेल। ही पण गोष्ट मी अत्यंत नम्रपणे, अत्यंत शांतपणे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। माझ्या तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्ये आम्ही असंच बसलेलो होतो आणि त्याच्यामध्ये दीपक केसरकरांनी कॅबिनेटमध्ये आम्हाला सांगितलं की जर्मन एम्बॅसीनं एक अशा प्रकारचं प्रपोजल दिलेलं आहे की तुमच्या महाराष्ट्रातले 4 लाख मुलं किंवा मुली त्यांना थोडंसं जर्मन भाषा आली पाहिजे, थोडीशी कामापुरती, आणि त्याच्यामध्ये त्यांना जर्मनीमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं पॅकेज देऊ। त्याच्यामध्ये फिटर पाहिजे, वेल्डर पाहिजे, त्याच्यामध्ये ड्राफ्ट्समन पाहिजे, त्याच्यामध्ये मोबाईल रिपेअर करणारे, फ्रीज रिपेअर करणारे, अशा वेगवेगळ्या प्रकारची त्यांची ती डिमांड आहे आणि 4 लाख मुला मुलींना तिथे ते संधी देणार आहेत आणि वर्षाचं पॅकेज आहे 24 लाख रुपये। जरी तिथं परिस्थिती थोडीशी महागाईची असली तरी 12 लाखामध्ये त्या मुलाचं मुलीचं तिथलं सगळं भागेल आणि वर्षाला 12 लाख रुपये ती मुलगा किंवा ती मुलगी तिथं गेली तर आपल्या आई वडिलांच्या करता घरी पाठवू शकेल। अशा पद्धतीचं हे एक प्रस्ताव आहे। ह्याच्यामध्ये परवाच राज्यपाल महोदयांनी त्याचं सुरुवात केली। मी बजेटमध्ये त्याला पण निधी उपलब्ध करून दिला। माझी विनंती आहे की ज्याला जर्मनी भाषा थोडी बहुत फार अगदी उत्तमपर्यंत नाही परंतु समजण्यापुरती, म्हणजे त्यांना आपण काय बोलतो ते समजते, आपल्याला ते काय बोलतात ते समजते, इथपर्यंत त्यांना जर्मन सरकार रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि यासाठी जर्मनी भाषा येणं गरजेचं आहे। राज्य सरकारने त्याच्यामध्ये ते सगळं प्रशिक्षण देण्याच्या करता जे काही कोर्स द्यावा लागेल तो देण्याची पण आपली तयारी सुरू केलेली आहे। आमचं सरकार त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे। त्याचाही फायदा ज्यांना बाहेरचं जग बघायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घ्यावा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। हे मी आपल्याला अतिशय ताई तुम्ही थांबा, माझं भाषण झाल्यावर मी तुमच्याशी बोलतो, काळजी करू नका, काळजी करू नका, मी ऐकून घेतो तुमचं। त्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांचा अर्ज घेऊन येता का ताई, मला जरा म्हणजे मला कळेल त्यांचं काम काय। ताई अर्ज द्या, मी तुम्हाला तिथनंच सांगतो, तिथं बसा। तुमच्यावर अन्याय झाला असेल तर ताबडतोब मी पोलिसांना सूचना करेन। तुमचं जर काम मंत्रालयातलं असेल तर आजच सभा संपल्यानंतर मी मुंबईला जाणार आहे, मी उद्या गेल्यानंतर त्यामध्ये थांबा जरा। दामिनी शंकर ठाकूर ह्या आमच्या भगिनी आहेत, राहणार भोसले गल्ली, पारोळा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव। त्याच्यामध्ये गावबंदी आरोपी इथं एसपी आहेत ना तुम्ही, डीवायएसपी, ॲडिशनल एसपी ह्या दामिनीताई शंकर ठाकूरांची तक्रारच आहे। त्यांचं सीसीटीव्ही फुटेज त्यांना मिळालंय, त्यांनी कुणी त्यांचा रस्ता अडवलेला आहे, त्यांची छेडछाड केलेली आहे। इतकंच नाही तर त्यांच्या आईला देखील अतिशय मार त्यांना दिलेला आहे। माझ्या हातावर देखील आरोपींनी वेगळ्या पद्धतीनं ब्लेडनं काहीतरी वार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। तरी देखील आरोपीचं नाव गोलू बालू खाडे, त्याच्यावर कारवाई होत नाही। शेवट मला अर्धवट शिक्षण सोडून बाहेर गावी जावं लागलं, पारोळा वगैरे, त्यांची काहीतरी मॅटर आहे। शांतपणे त्या एसपी आपण त्यांना घ्या,
त्यांना नीट समजून सांगा, त्यांना वेळ पडली तर संरक्षण द्या, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना, त्यांच्या आईला, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या केसाला पण धक्का लागता कामा नये, ही त्याच्याबद्दलची फोटो आहेत. आपण ते पहा. मी अजून माझा पुढचा एक कार्यक्रम आहे, तोपर्यंत मला इथं अंमळनेर सोडेपर्यंत मला त्याच्यातली माहिती दिली तर फार बरं होईल. एवढंच सांगतो. ताई काळजी करू नका, भावाच्या नात्याने सगळी मदत मी तुम्हाला करणार. जर तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर त्या पद्धतीनं आपण जाऊ. एवढं बोलतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.